तुमचे सुद्धा साबुदाणे वडे सारखे फसतात का? मग या पद्धतीने एकदा वडे करून बघा. एकदम परफेक्ट, कुसकुशीत आणि क्रिस्पी असे वडे तयार होतात. एकदम सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी वडे करण्यासाठी इथं मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेत. ते सोलून किसून घेणार आहे. शक्यतो बटाटे किसूनच घ्या, स्मॅश करू नका. किसून घेतल्यामुळे बाइंडिंग चांगली येते वड्यांना. त्यानंतर 4 ते 5 मिरच्या घेतल्यात. त्या मी खलबत्त्यामध्ये घालून कुटून घेणार आहे. जर अशा कुटून घ्यायच्या नसतील ना तर मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या तरीही चालेल. आपल्याला जसं तिखट हवं असेल आपल्या चवीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या. त्यानंतर साबुदाणे भिजवून बरोबर 1 कप झालेले आहेत. तर 1 कप मी इथे साबुदाणा घेतलाय. एकदम मऊ असे भिजलेले आहेत. अजिबात असा कोरडापणा नाहीये यामध्ये. रात्रभर मी भिजत घातले होते आणि एकदम पण जास्त गिळगिळीत नाहीयेत आणि एकदम पण असे ड्राय नाहीयेत. तर एकदम परफेक्टली साबुदाणे भिजलेले आहेत. यामध्ये घालूया किसलेले बटाटे. त्यानंतर जी आपण मिरची चेचून घेतली ती घालूया. सगळी घालते मी इथे, कारण जरासं झणझणीतच हे वडे करणार आहे मी. आणि त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट घेतलाय. शेंगदाण्याचा कूट बघा एकदम असा युनिफॉर्म नाहीये. थोडेसे अख्खे शेंगदाणे आहेत, थोडासा कूट आहे. तर असे रफली मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. आणि हे भाजलेले शेंगदाणे आहेत ते मी मिक्सरला फिरवले आहेत. तर तुम्ही पण शेंगदाणे भाजूनच घ्या आणि मग त्याचा कूट करून यामध्ये घालायचा आहे. थोडंसं मिक्स करूया आणि यामध्ये आता घालायचं चवीप्रमाणे मीठ. आता फक्त आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचंय. आता बटाट्यामुळे याला चांगली बाइंडिंग येते, त्यामुळे व्यवस्थित सगळं कुस करून घ्यायचंय आणि ते मळून घ्यायचंय. आता शेंगदाणे जर तुम्हाला त्याच्यामध्ये अख्खे किंवा तुकडे ठेवायचे नसतील ना तर सरळ एकदम बारीक कूट करून घेतला तरीही चालेल. जर चंक्स राहिले शेंगदाण्याचे तर दाताखाली ते चावायला मध्ये मध्ये ना छान लागतात. बाइंडिंग बघा किती इझिली हा गोळा वळला जातोय. यामध्ये काहीच एक्स्ट्रा आपल्याला घालायची गरज पडत नाही. फक्त आपले साबुदाणे व्यवस्थित भिजले पाहिजेत आणि बटाटा आपण जो आहे तो किसून घ्यायचा. त्यामुळे बाइंडिंग वड्यांना चांगली येते आणि पटकन वळले जातात. बघू शकता किती इझिली आपला साबुदाण्याचा वडा वळला गेलेला आहे. याच्या कडा थोड्याशा आपण इवन करून घेऊया. अशाच प्रकारे सगळे वडे करून घ्यायचे. तुम्हाला जसे साईजने लहान मोठे हवे असतील आवडीप्रमाणे वडे हे करून घ्यायचे. सगळे साबुदाणे वडे माझे आता वळून झालेत. सगळ्या सेम साईजचे केलेत मी. आता हे तळून घेऊयात. तेल बघा व्यवस्थित तापलेलं आहे. वडा तेलामध्ये सोडल्या लगेचच त्याला बबल्स येऊ लागले आहेत. तर एका वेळी जास्त एकदम 7-8 वडे घालायचे नाही. 3 किंवा 4 असेच वडे घाला. कारण काय असतं साबुदाणे वडे तळताना कधी कधी ते फुटतात. त्यामुळे अगदी जास्त वडे घालून तळू नका. आणि वडे घातल्यावर ते पटकन ते पलटी करायचे नाहीत. एकदा खालच्या बाजूने ते व्यवस्थित तळले जाऊ दे. ते व्यवस्थित सेट झाले की आपण ते पलटून घ्यायचे. वडे आता एका बाजूने सेट झालेत, तळले गेलेत. आता पलटून घेऊयात. अशाच प्रकारे अलटून पलटून आता दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यायचे. आता हे वडे वळताना व्यवस्थित प्रेस करून मी वळलेत आणि थोडेफार चपटेच केलेत, त्यामुळे हे फुटणार नाहीत. तर अशा प्रकारे एकदम कमी साहित्यात झटपट असे क्रिस्पी आणि कुसकुशीत साबुदाणे वडे तयार आहेत. कोणाचा उपवास असो किंवा नसो हे वडे जरूर तुम्ही ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडतील. रेसिपी आवडली असेल तर आपल्या मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.